नमस्कार, मी बळीराम रामनाथ काळे, बाजार वायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना इथला रहिवासी असून माझा मोबाईल क्रमांक 9637377810। मी यावर्षी SRT या तंत्राचा वापर केला या तुरीसाठी। ही 4x1 वर बेड करून आपण याची लागवड केली। तर मला सांगायचं याच्यातून एकच की ह्या जमिनीत पाणी खूप थांबत होतं आणि ही अक्षरशः या 4 एकर क्षेत्रामधून 1 एकर क्षेत्र हे माझं पूर्ण पाण्याखाली होतं। तर हे एकदाच पाण्याखाली नव्हतं, तर ज्या वेळेस पाऊस वावणी झाला आणि पाणी जास्त थांबलं त्यावेळेस 3 वेळेस पाण्यातून तूर ही निघली। आणि त्यावेळेस मी याचे व्हिडिओ माझ्याकडे एक आपल्याला एक लक्षात असावं म्हणून हे सांभाळलेले आहेत। तर तूर हे इतकं संवेदनशील असतं पाण्यासाठी की ते जर अक्षरशः पाण्यात जर राहिलं तर याच्यात उबळण्याचं मर रोग हा याचं प्रमाण वाढतंय। पण ह्या बेडमुळं मी तुरीला बेड केले म्हणजे त्याच्यामुळं मला तुरीना बेडवर बसवलं आणि आज तुम्ही पाहत आहात की किती चांगल्या प्रकारे हे तुरीचं पीक आपलं बहरलेलं आहे। खताची जर मात्राचा विचार केला तर मी बेड पाडते वेळेसच याला एकरी 10-20ची एक बॅग बेसल डोसमध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर एक उगवणीपूर्वीचं पेंडामिथाइल एक स्प्रे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर 2 वेळेस याच्यावर एक साकेत आणि एकदा उडीशी। तर या तणनाशकाचा वापर केला आहे। याच्यामध्ये कुठलंही आपण वखर घेतला नाही, कोळपणी घेतली नाही, खुरपण नाही, म्हणजे माझा खर्च हा 0 खर्च झालेला आहे। आणि आता दोन स्प्रे याला एक मायक्रोलाचा आणि एक नॅनो DAPचा स्प्रे घेतलेला आहे। त्यानंतर याला कुठलीही फवारणी नाही। इतक्या चांगल्या पद्धतीने हे पीक बहरलेलं आहे। मागच्या वर्षी मला इथं 9-10चा उतारा आला होता, आता ह्या वर्षी मला याच्यातून 12-13 प्लस एकरी तूर होईल माझा एक असा याच्यातून विश्वास आहे। मी SRT या तंत्राचे खूप खूप आभार मानतो। असंच हे तंत्र प्रत्येक शेतकऱ्यांना अवलंब केला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आपला कुठंतरी शेतीचा खर्च कमी झाला पाहिजे असे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। धन्यवाद।